नमस्कार शेतकरी मित्रांनो 2 तासामध्ये भयंकर पाऊस पडण्याचा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, आंबा पिकाचे बागायतदार असाल, केळे पिकाचे बागायतदार असाल, नारळ पिकाचे बागायतदार असाल किंवा तुमच्या शेतामध्ये सध्याच्या स्थितीला कांदा असेल, हळद असेल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। कारण आज दुपारी 2 वाजल्यापासून जोरदार पाऊस येणार आहे ते रात्री 12 वाजेपर्यंत हा जोरदार पाऊस तशाच पद्धतीने राहणार आहे। त्यामुळे आज भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा केळी पिकाचे बागायतदार असाल, सोबतच आंबा पिकाचे बागायतदार असाल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। कारण राज्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। रात्री 12 नंतर सुद्धा भयंकर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत तर त्या 20 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, जोरदार पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही ही दृश्य सुद्धा पाहू शकता। या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काही भागामध्ये आज सकाळपासून पाऊस सुद्धा सुरू आहे ते रात्री 12 वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा आंबा पिकाची लागवड केलेली असेल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। बघा, अरबी समुद्रामध्ये जे परिस्थिती तयार झालेली आहे, म्हणजे जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे, तर त्याचा थेट परिणाम राज्यामधील शेतकरी बांधवांच्या शेतावर ते दिसून येणार आहे। बघा, आज मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे, सोबतच पुण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होत आहे। परंतु आज सर्वात प्रथम कोकणाला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। काही शेतकरी बांधवांचे आज जोरदार पावसामुळे जास्त नुकसान सुद्धा झालेलं आहे। यामध्ये केळे पीक असेल, आंबा पीक असेल तर या पिकांची आज नासाडी सुद्धा झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आंब्या पिकाचे नुकसान होऊ नये, तुमच्या केळे पिकाचे नुकसान होऊ नये, तुमच्या कांदा पिकाचे आणि हळद पिकाचे नुकसान होऊ नये, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। परंतु सर्वात जास्त पाऊस या 20 जिल्ह्यांमध्ये होणार आहे, म्हणजे सर्वात मोठा पाऊस या 20 जिल्ह्यांमध्ये पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, 24 तासामध्ये या 20 जिल्ह्यामध्ये गारपिटीला सुरुवात होणार आहे। ढगफुटी असेल, सोबतच घरावरील पत्रे उडणे असेल, नारळाची झाडे पडणे असेल, असे दृश्य तुम्हाला सुद्धा या 24 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे आज हवामान खात्याने 3 तारखा सुद्धा दिलेले आहेत। त्या 3 तारखांना राज्यामधील कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल किंवा सामान्य नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, फक्त पाऊस पडणार असता तर काळजी करायची गरज नव्हती, परंतु या पावसासोबत मोसमी वारे सुद्धा वाहणार आहेत। तुम्ही या ठिकाणी हे दृश्य पाहू शकता। नारळाची झाडे कललेली आहेत, काही नारळाची झाडे पडलेली आहेत। म्हणजे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी नारळ पिकाची लागवड केलेली होते तर त्या नारळ पिकाचे नुकसान आज कोकणामध्ये सर्वात जास्त झालेलं आहे। कारण आज अरबी समुद्रामध्ये सर्वात मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा एका मिनिटामध्ये सांगून टाकतो की यंदाच्या वर्षी जास्त पाऊस पडण्याचा अंदाज का वर्तवण्यात येत आहे। बघा, अरबी समुद्रामध्ये 2 परिस्थिती निर्माण होत असतात। त्याच्यामध्ये जी पहिली परिस्थिती आहे तर ती पहिली परिस्थिती म्हणजे अरबी समुद्रामध्ये लहान लेणाना तयार होत असतो, आणि जी दुसरी परिस्थिती आहे तर ती दुसरी परिस्थिती म्हणजे मोठा लेणाना तयार होत असतो। म्हणजे या यंदाच्या वर्षी अरबी समुद्रामध्ये मोठा लेणाना तयार झालेला आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। म्हणजे मान्सून अजून यायचा आहे, परंतु त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। कारण आज कोकणामध्ये सर्वात जास्त शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहे, सामान्य नागरिकांचे नुकसान झालेले आहे। सोबतच मुंबई असेल तर या मुंबई शहरामध्ये सुद्धा भरपूर पाऊस पडलेला आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी ही दृश्य पाहू शकता। या दृश्यांमध्ये तुम्हाला सुद्धा दिसत आहे की गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा आंब्या पिकाची लागवड केलेली असेल, केळे पिकाची लागवड केलेली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या पिकांची काळजी घ्यायची आहे। तर ती काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे तर त्याचे आदेश आज कृषी विभागाकडून राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांना देण्यात आलेले आहेत। त्यासोबत आज
पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे, कारण पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भयंकर पाऊस पडलेला आहे। या पुणे जिल्ह्यामध्ये गारांचा पाऊस पडलेला आहे, गारपीट सुद्धा पडलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला आंब्याचा सीजन आहे। भरपूर शेतकरी बांधवांनी आंबा पिकाची लागवड केलेली होती आणि या महिन्यापासून त्या आंब्याला तोडणी सुद्धा सुरुवात झालेली होती, परंतु नुकतेच तोडणी सुरू झालेली आहे आणि त्यातमध्ये या गारांचा पाऊस सोबतच भरपूर पाऊस पडत आहे, त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांचे नुकसान सुद्धा होत आहे। परंतु आज कृषी विभागाकडून शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ नये, आंब्या पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी काही उपाय सुद्धा सांगितलेले आहेत। शेतकरी बांधवांनी जर हे उपाय केले तर शेतकरी बांधवांचे कसलेच नुकसान होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या आंब्याला आंबा पिकलेला असेल तर तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचे जे आंबे आहेत तर ते आंबे अजून पिकलेले नसतील म्हणजेच कायरे असतील तर त्या शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे त्याचे आदेश सुद्धा आज कृषी विभागाकडून देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, हे जळगाव मधले दृश्य आहे, तर त्या ठिकाणी भरपूर कायऱ्या सुद्धा पडलेले आहेत, आंब्यांची झाडे सुद्धा पडलेली आहेत। कारण शेतकरी बांधवांनो, या मान्सून मध्ये फक्त पाऊस पडणार नाही तर त्यासोबत मान्सूनचे मोसमी वारे सुद्धा वाहणार आहेत, म्हणजेच या वाऱ्यांमुळे ढगफुटी असेल, सोबतच घरावरील पत्रे उडणे असेल, सोबतच नारळाची झाडे असेल, आंब्याची झाडे असेल, केळीची झाडे पडणे असेल, अशी दृश्य 100% दिसणार आहेत। बघा या ठिकाणी जळगाव मध्ये जे केळी आहे तर ती केळी सुद्धा पडलेली आहे, म्हणजेच भुईसपाट सुद्धा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, खास करून तुम्ही आंबा पिकाचे, केळे पिकाचे कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचे कसलेच नुकसान होणार नाही। किती जरी वारा आला आणि किती जरी पाऊस आला तर तुमच्या पिकांचे नुकसान कसलेच होणार नाही। तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमच्या पिकांचे नुकसान होणार नाही। कारण सध्याच्या स्थितीला केळीला सुद्धा चांगला भाव सुरू आहे आणि आंब्याला सुद्धा चांगला भाव सुरू आहे, परंतु शेतकरी बांधवांना भाव आल्यानंतर 100% नुकसान सहन करावे लागते। त्याचप्रमाणे यंदा सुद्धा शेतकरी बांधवांना थोडेफार नुकसान सहन करावे लागणार आहे, परंतु जे शेतकरी बांधव हे उपाय करणार नाही त्या शेतकरी बांधवांचे सर्वात मोठे नुकसान सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एका जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी हे उपाय केलेले आहेत, त्यांना सुद्धा 100% रिझल्ट मिळालेला आहे, म्हणजेच त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गारपिटीचा पाऊस झालेला आहे, सोबतच जोरदार मोसमी वारे सुद्धा वाहिलेले आहेत, परंतु त्यांच्या केळी पिकाला सुद्धा काही झालेले नाही, सोबतच आंबा पीक असेल, सोबतच कांदा पीक असेल, म्हणजे जे पिके सध्याच्या स्थितीला घेतलेली आहेत आणि सध्याच्या स्थितीला तुमच्या रानांमध्ये ही जर पिके असतील तर तुम्ही सुद्धा हा उपाय करायचा आहे, त्यानंतर तुमचे कसलेच नुकसान होणार नाही आणि या उपायांसाठी जास्त पैसे लागणार नाही। तर या उपायासाठी फक्त तुम्हाला 100 रुपये लागणार आहे, तर 100 रुपयामध्ये हा घरगुती उपाय आहे, तर त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा उपाय सुद्धा करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर शेतकरी बांधवांना 100% फायदा होणार आहे। तर ते उपाय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत, सोबतच आपण आज कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, सोबतच किती दिवस हा मान्सूनचा पाऊस सुरू राहणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम बघून घेऊयात की केळी पिकासाठी कोणकोणते उपाय करायचे आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जो पहिला उपाय करायचा आहे तर तो पहिला उपाय म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कॅरी बॅग सुद्धा आणायची आहे। ही कॅरी बॅग किराणा दुकान असेल, सोबतच होलसेलचं जे शेतीमालाचं दुकान असतं त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा ही कॅरी बॅग मिळणार आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता। तर अशा पद्धतीने ही कॅरी बॅग आणायची आहे। त्यानंतर जो केळीचा गड असतो तर त्या केळीच्या गडाला अशा पद्धतीने झाकून द्यायचा आहे। बघा या ठिकाणी डबल लेयर आहे, म्हणजेच वरून कागद आहे आणि आतून कापडा सुद्धा आहे, त्यामुळे तुमच्या केळी पिकाच्या गडाला कसलाच धोका होणार नाही, तो गड कसलाच नुकसान होणार नाही। म्हणजे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी केळी पिकाची लागवड केलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने केळीच्या पिकाला कॅरी बॅग सुद्धा लावायची आहे, जेणेकरून पावसाचा आणि त्या केळी पिकाचा कसलाही संबंध येणार नाही, ते केळी पीक सुद्धा खराब होणार नाही। सोबतच ज्या शेतकरी बांधवांची केळी सध्याच्या स्थितीला काढायला आलेली असेल, म्हणजे ती केळी सध्याच्या स्थितीला बनलेली असेल, तर त्या शेतकरी बांधवांनी हा दुसरा उपाय करायचा आहे। याच्यासाठी थोडाफार जास्त खर्च आहे, म्हणजे सरासरी 1000 ते 2000 रुपयापर्यंत हा खर्च सुद्धा होऊ शकतो, परंतु शेतकरी बांधवांनो तुमचा लाखोंचा फायदा
होणार आहे, कारण केळीची किंमत सध्याच्या स्थितीला भरपूर प्रमाणामध्ये चालू आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की केळीला चांगला भाव आहे। त्या दृष्टिकोनातून ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल की आपल्या केळी पिकाचे नुकसान होऊ नये तर त्या शेतकरी बांधवांनी हा दुसरा उपाय करायचा आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हा दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की रानाच्या एका टोकाला आणि दुसऱ्या रानाच्या दुसऱ्या टोकाला 2 गज रवायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला एक तार घ्यायची आहे, तर ती तार या टोकावरून त्या टोकावर ते बांधायची आहे। त्यानंतर जेवढे पण तुमचे गड तयार झालेले आहेत म्हणजे सध्याच्या स्थितीला केळे बनलेले आहेत तर ते गड अशा पद्धतीने त्या तारेला सुद्धा लटकवायचे आहे। त्यानंतर त्याच्यावरती तुम्ही कॅरी बॅग झाकायची आहे आणि तुम्हाला जे आताच्या सध्याच्या स्थितीला जे दृश्य दाखवलं तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा त्या केळीच्या गडाला झाकायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल की डायरेक्ट केळी पिकच पडू शकतं म्हणजे तुमचे केळी वाऱ्यामुळे पडू शकते, तर तुम्ही याचा एकच उपाय करू शकता। यासाठी तुम्ही गज घ्यायचे आहेत म्हणजे लोखंडी रॉड घ्यायचे आहेत, तर त्याला सपोर्ट सुद्धा द्यायचा आहे किंवा घरामधील साड्या असतील दोऱ्या असतील तर त्या ठिकाणी त्यांना ओढून सुद्धा बांधायचं आहे। बघा कृषी विभागाने दिलेले उपाय आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर केळी पिकाची लागवड केलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा हे उपाय करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला कमी पैशामध्ये तुमचा फायदा होऊन जाईल। बघा काही शेतकरी बांधवांना थोडेफार पैसे जास्त लागू शकतात, परंतु तुमचा त्या केळीच्या उत्पादनामधून जास्त पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज ज्या 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते 20 जिल्हे सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट सुद्धा लावलेला आहे। याच्यामध्ये गारपीट पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या 20 जिल्ह्यामध्ये पत्रे उडण्याचा अंदाज, झाडे पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। बघा मुंबईकडून चक्रीवादळ थेट महाराष्ट्र राज्याकडे येत आहे, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील या 20 जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ सुद्धा येत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा तुमच्या पिकांची काळजी घ्यायची आहे। तुम्हाला अजून 2 ते 3 उपाय सांगणार आहे, तर हे 2 ते 3 उपाय केल्यानंतर तुमचे कसलेही पीक असू द्या तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। परंतु त्या अगोदर ज्या 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा सर्वात प्रथम आज जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे, कारण या जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये केळी आहे। त्या दृष्टिकोनातून आज जळगाव जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, पाचवा जिल्हा बीड, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 8वा जिल्हा जालना, 9वा जिल्हा वाशिम, 10वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 11वा जिल्हा अकोला, 12वा जिल्हा अमरावती, 13वा जिल्हा यवतमाळ, 14वा जिल्हा नागपूर, 15वा जिल्हा चंद्रपूर जिल्हा, 16वा जिल्हा वर्धा, 17वा जिल्हा नांदेड जिल्हा, 18वा जिल्हा रायगड जिल्हा, 19वा जिल्हा रत्नागिरी, 20वा जिल्हा सातारा जिल्हा। बघा जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील आणि ज्या शेतकरी बांधवांनी केळी पिकाची लागवड केलेली असेल, आंबा पिकाची लागवड केलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा पिकांची काळजी घ्यायची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला दुसरा उपाय सुद्धा सांगणार आहे। ही सर्व माहिती कृषी विभागाकडून आलेली आहे, त्यामुळे राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी ही माहिती पाहणं गरजेचं आहे, कारण सध्याच्या स्थितीला भरपूर शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपले नुकसान होऊ नये, जरी नुकसान झाले तर थोडेफार व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा हे उपाय करायचे आहे, जेणेकरून तुमचे कसले नुकसान होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुद्धा सुरू आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे। सोबतच पुण्यामधील वैद्यशाळेने सुद्धा हा अंदाज दिलेला आहे, म्हणजेच आज दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत आणि रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत भयंकर पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। कारण सध्याच्या स्थितीला अरबी समुद्रामध्ये जी परिस्थिती तयार झालेली आहे तर ती परिस्थिती मागील 10 वर्षांमध्ये तयार झालेली नव्हती, म्हणजेच मागील 10 वर्षांमध्ये एवढा पाऊस कधीच पडलेला नव्हता। तेवढा पाऊस या 2025 मध्ये पडण्याचा अंदाज आज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे राज्यामधील केळी बागायतदार शेतकरी बांधवांनी, आंबा बागायतदार शेतकरी बांधवांनी, संत्री बागायतदार शेतकरी बांधवांनी सतर्क राहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही सतर्क राहिले नाही तर तुमचे 100% नुकसान होऊ शकते। बघा शेतकरी बांधवांनो, सकाळी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे, दुपारी याची लेंथ सुद्धा वाढणार आहे, म्हणजे दुपारी 2 वाजल्यापासून गारांचा पाऊस, गारपीट पडण्याचा अंदाज
अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 20 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहे, त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या पिकांची काळजी घ्यायची आहे। बघा, हे दृश्य सुद्धा पाहू शकता, या ठिकाणी रानामध्ये पाणी सुद्धा साचलेलं आहे, कारण यांनी सुद्धा लवकरात लवकर ही उपाययोजना केलेली असते तर यांच्या पिकांचे नुकसान झाले नसते। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांचे पावसामुळे नुकसान होणार आहे तर त्यांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देणार आहोत। म्हणजेच तुमच्या पिकाला भाव जर मिळाला नाही, म्हणजेच तुमचे पीक या पावसामुळे खराब झाले तर तुम्हाला पीक विम्याच्या संदर्भात पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। म्हणजेच पीक विम्यातून सर्व शेतकरी बांधवांना अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे, त्यामुळे काही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्याच्या स्थितीला पाहणी सुद्धा करत आहे, म्हणजेच कोणत्या शेतकरी बांधवांचे किती नुकसान झालेलं आहे। बघा, या ठिकाणी बघू शकता, या शेतकरी बांधवांची जमीन सध्याच्या स्थितीला खाली जमीन आहे, म्हणजेच खोलगड जमीन आहे, त्यामुळे शेतामध्ये पाणी सुद्धा साठून राहिलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अजून मान्सूनचा पाऊस सुरू व्हायचा आहे, त्याच्या अगोदर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। जर तुमची जमीन खोलगट असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यामधून चाऱ्या काढायच्या आहेत आणि पाणी बाहेर निघण्यासाठी काही उपाययोजना सुद्धा करायची आहेत, अन्यथा तुमचे नुकसान 100% होऊ शकते। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून मान्सूनचा पाऊस सुरू सुद्धा झालेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज अरबी समुद्रामध्ये सध्याच्या स्थितीला ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। याच्या खोलगड भागामध्ये सर्वात मोठे चक्रीवादळ आहे, म्हणजेच हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्कतेचा इशारा लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजेच अरबी समुद्र असेल, हिंदी महासागर असेल, तर या अरबी समुद्रामध्ये आणि हिंदी महासागरामध्ये लेनाना तयार झालेला आहे, तर या लेनाना तयार झाल्यामुळे या समुद्राला उसळी सुद्धा निर्माण झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, नारळाची झाडे पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। सर्वात प्रथम कोकणामध्ये आज सर्व शेतकरी बांधवांचे नुकसान सुद्धा झालेले आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ सुद्धा निर्माण झालेला आहे, त्यामुळे भरपूर पिकांना याचा फटका सुद्धा बसणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव आहेत आणि खास करून ज्या शेतकरी बांधवांनी आंबा पिकाची लागवड केलेली होती, आंबा पीक सध्याच्या स्थितीला काढायला आलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पिकलेले आंबे काढून घ्यायचे आहेत, कारण या पावसाचा फटका सर्वात जास्त आंब्या पिकाला बसणार आहे। कारण आंब्याची झाडे पडण्याचा अंदाज आज हवामान खात्याने दिलेला आहे, त्यामुळे आंबे पिकलेले असतील तेवढे आंबे काढून घ्यायचे आहेत। कैऱ्या जर चांगल्या तयार झालेल्या असतील तर त्या कैऱ्या सुद्धा काढून घ्यायच्या आहे। सोबतच जे शेतकरी बांधव केळी पिकाचे बागायतदार आहेत तर त्या शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजेच केळीचा घड तयार झालेला असेल तर तो काढणं गरजेचं आहे। लवकरात लवकर गाडी बोलवायची आहे आणि केळी सुद्धा पाठवायची आहे, अन्यथा तुम्हाला सुद्धा लाखोंचा तोटा होऊ शकतो। सोबतच जे शेतकरी बांधव संत्रे पिकाचे बागायतदार असतील, कांदा पिकाचे बागायतदार असतील तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा काही उपाय करायचे आहे, जे वर्षानुवर्ष सुरू असलेले उपाय आहेत ते उपाय सुद्धा करायचे आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या मान्सूनच्या बाबतीत सर्वात मोठा आज अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला होता। सोबतच कृषी विभागाने सर्व शेतकरी बांधवांना काही उपाय सुद्धा सुचवलेले होते, म्हणजेच तुम्हाला मान्सूनच्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे। आणि जर तुम्हाला मान्सूनच्या संबंधित अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आवडत असतील, तुम्ही सुद्धा बघण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करून ठेवा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।